आता या जनतेला लुटण्याचं लायसन्स काढलेलं आहे. कारण मला आतापर्यंत तरी एकही चांगला पोलीस दिसत नाहीये. प्रतिज्ञा विसरून जातो, प्रतिज्ञा विसरून आणि चुकीचे कामं करण्यामध्ये अग्रेसर आहेत, गैरफायदा घेतात. म्हणून आमची ही जी काही घोषणा आहे ती पूर्ण राज्यभर खूप गाजते. कामचुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. कारण त्याच्यामुळं सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे. आज सुद्धा मी इथं या दुकानाच्या उद्घाटनाला पोहोचलो, त्याच्यामध्ये पण ती काहीतरी किनार आहे, तो काहीतरी गंध आहे, तो काहीतरी वास आहे. नाहीतर जर सगळं सुरळीत असतं तर मला नाही वाटत जितेंद्र भावे इथं उद्घाटनाला आला असता. जितेंद्र भावे का हवा आहे सगळ्यांना, तर थेट आणि सरळ बोलण्याचे अधिकार तुम्हाला सगळ्यांना आहे. मी काय आबाळातून पडलो नाही की हत्तीच्या कानातून नाही पडलो. माझाही तुमच्याच सारखा जन्म झालेला आहे आणि या देशामध्ये आम्ही सगळे मालक आहोत या देशाचे. हे फिलिंग आहे ना आपल्याला मध्यस्थ होऊच देत नाही. आपल्याला हे फिलिंग आलं पाहिजे की हा देश माझ्या बापाचा आहे आणि या देशाला चालवणारे सगळे लोक मोदींपासून तर थेट इथल्या ग्रामपंचायतीतल्या शिपायापर्यंत सगळे माझे कोण आहेत, कामगार, नोकर आहे, नोकर. पण ते फिलिंगच येत नाही. ग्रामपंचायतीत गेलो की आपण असे लाजरे गुजरे होतो, हळूच विचारतो हे झालं का होते होईल बसला मग तिथं, मग तुम्ही गपचूप बसून घेतात. याच गावात तुम्ही जन्मले, पण ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये डाफरीबाजी होती. तलाट्याकडे गेलं तर त्याचा घोडा तर लई टाईट राहतो, असतो का नाही, का खोटं बोलतोय? खरी गोष्ट आहे. MSCB मध्ये गेलो, लाईनमन चांगला बोलतो का? शाळा मास्तर जो वेळेवर येत नाही शाळेत, त्याला तुम्ही जर नुसतं विचारायला जरी गेले तर मास्तर चांगला बोलतो का? प्राचार्य चांगला बोलतो का? मुख्याध्यापक बोलतो का? कोणी चांगलं बोलत नाही. कोणीच चांगलं का बोलत नाही? हा प्रश्न का पडत नाही तुम्हाला? मालक समजा त्यांच्या, आणि त्याच्या टेबलावर हात मारून सांगता आलं बाई भाऊ तू आमचा नोकर आहे ना, तू काय टाईट राहिला आमच्यावर? आम्ही मालक ना सगळे, या मालकाचे का हाल करतो हे विचारता आलं पाहिजे. आज तुमच्या दारात आम्ही काळ्या टोप्या घालून आलेलो आहे. आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काळी टोपी आणि काळी मफलर हे चिन्ह झालंय. लोक म्हणतात लोक भगवा पाहतात, निळा पाहतात, पिवळा पाहतात, हिरवा पाहतात, पांढरा पाहतात. तुम्ही हे काय काळं घातलं? आम्ही हे सगळे रंग घेतले आणि ते कालवले. कालवल्यानंतर काय तयार झालं? हे कालवण तयार झालं. आणि म्हणून आम्ही ती टोपी वापरतोय. त्याच्यामध्ये निषेधाचा पण सूर आहे, त्याच्यामध्ये एकात्मतेचा पण सूर आहे आणि त्याच्यामध्ये काळा कभिन्न अंधार आहे सगळ्या सरकारी पातळीवर. ते आम्हाला सांगायचं आहे आणि प्रकाशाकडे सगळ्यांना न्यायचं आहे. तर आता या दुकानाचा मालक, नाव तुझं आठवत नाही, उमेश बाणाईत, याच्याशी मी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून संपर्कात आहे. तो त्याचा सगळा दुखडा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडतो आणि सांगतो. तो मी ऐकला. आणि मंगेश माझ्या आयुष्यात साधारण 6-7 वर्षापूर्वी आलेला होता. एक जाखोरी नावाचं गाव आहे माझ्या माहितीप्रमाणे, हां, तिथल्या अभ्यासिकेत तुम्हाला सापडला होता अभ्यास करताना. तर तिथेही असंच माझं वाचनालयाचं काहीतरी कार्यक्रम होता, त्यासाठी मला बोलवण्यात आलं होतं. आणि हा कोपऱ्यामध्ये त्या वाचनालयामध्ये त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करताना मला दिसला. आणि मी त्याचा भाषणामध्ये उल्लेख केला की हा एवढा सिन्सिअरली इथं कार्यक्रम चालू आहे, तो काय अभ्यास करतोय बा? तर मग त्याची आम्हाला ओळख करून देण्यात आली. मग मला त्या दिवशी वाईट वाटलं की शिंदे गावचा मुलगा जाखोरीमध्ये अभ्यासाला काय येतो बा? तर तिथल्या अभ्यासिकेमध्ये शांतता लाभते, त्याला चांगला त्याचा अभ्यास होतो, म्हणून तो तिथे आला. पण मला एक गोष्टीचं दुःख होतच राहिलं की त्याच्या गावात त्याच्यासाठीची अभ्यासिका का नाही. आणि मग नंतर त्यांनी फॉलोअप घेतला. मला वाटतं इथे पण अभ्यासिका, त्या पद्धतीचं वातावरण त्याला सगळं मिळालं आहे म्हणून तो जात नाही वाटतं, आता शिंद्यातच अभ्यास करतोय. तर तुम्ही सगळ्यांनी, आता ही सगळी युवा शक्ती जी आहे ना, तुम्हाला खरं शिक्षण मिळणं खूप आवश्यक आहे. खरं शिक्षण आज मिळत नाही. प्रत्येक गोष्ट विकली जाते. 1-1.5 लाख रुपये खर्च केल्याशिवाय पुढच्या इयत्तेत जायला मिळत नाही. अकॅडमी नावाचा एक नवा रोग बाजारात आलेला आहे. हे जे पोलीस झाले ते कुठल्या तरी अकॅडमीत गेले असतील असं मला वाटतं. बरोबर आहे का? काय अकॅडमीत न जाता झाले पोलीस? न जाता झाले ना. हां, जे अकॅडमीत जाऊन आले त्यांना तो रोग, त्यांनी त्या रोगाचा शिरकाव त्यांच्या शरीरात झाला होता. कशाची अकॅडमी? जोर मारायच्या, बैठका मारायच्या, रनिंग करायचं, टेक्निकल रनिंग करायचं आणि परीक्षेला जायचं. ह्याच्यात कोणतं रॉकेट सायन्स आहे? प्रत्येक गोष्टीत काही ना काही ट्रेनिंग देत आहेत आणि लाख 1.5 लाख रुपये फिया.
तुमचं नरडं आवळून, तुमच्या पालकाचं नरडं आवळून ते रक्त प्यायलं जाते. काही रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. आता आज उमेश त्याच्या हाताच्या कलाकुसरीवर तो आता पोट भरण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला त्यांनी त्याच्या घरातनंच त्याच्या या उद्योगाला सुरुवात केली. वंश परंपरेनं आलेला त्याच्या आयुष्यातला हा व्यवसाय तो करताना सुद्धा संघर्ष जर करावा लागत असेल तर खऱ्या अर्थानं 75 वर्ष जे झाले आपल्या स्वातंत्र्याला, तथाकथित स्वातंत्र्याला, तर खरं स्वातंत्र्य मिळालं का? उमेश आज शिंद्यामध्ये राहून पारतंत्र्यात राहिलेला होता. त्याला स्वातंत्र्य मिळवायला मंगेशला अहोरात्र त्याला गाईडलाईन द्यावी लागली. तुमच्या सगळ्यांची साथ संगत सोबत मिळवावी लागली. आणि माझ्यासारख्या तिरायताला उपरा म्हणतात ना, आपल्याकडे उपऱ्या म्हणतात ना, तर हा उपरा इथं आला. खरं तर उपरा म्हणू नये, पण ग्रामीण भागामध्ये हा शब्द खूप अणकुचीदारपणे उपऱ्यांना टोचला जातो काही कारण नसताना. कारण हा भारत माझा देश आहे, सारे भारतीय. मी सिन्नरला जाऊन धंदा नाही करू शकत करावं, मी इगतपुरीला धंदा नको करू का? आणि तुमच्यातलाच एखाद्याला तामिळनाडूला जाऊन साड्या विकायच्यात, नाही विकायच्या का त्यांनी? संविधान काय सांगतं मंगेश? सगळ्यांना मूलभूत हक्क मूलभूत हक्क आहे तो. अंदमान निकोबारचा काही लोकांना आता मला वाटतं ते 63च राहिले शेवटचे, ज्यांच्या अंगावर कपडे नाही. बरोबर का नाही? ती कोणची जात आहे? सेंटिनल्स. हा, सेंटिनल्स सेंटिनल्स अशी काहीतरी ती जमात आहे. त्यांच्या अंगावर आजही कपडे नाही. 2023 साल चालू आहे. पण भारतीय संविधान त्या 63-67 सेंटिनल्सला सुद्धा या शिंद्यामध्ये येऊन व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य देतं. आणि तुम्ही सुद्धा तिथं जाऊन काही व्यवसाय करायचा असेल तर करू शकता. पण आता ते सेंटिनल्सचा जो काही एरिया आहे तो हे केलेला आहे, आरक्षित केलेलं आहे. कारण त्यांना कोणी मारू नये, कारण त्यांना आपले माणसं दिसले की ते धनुष्यबाणाने मारून टाकतात. हा, पण त्यांना घटना ही लागू आहे, संविधान लागू आहे. त्यांच्यात संविधानाचं जे स्वातंत्र्य आहे ते त्यांना मिळालेलं आहे. तर मला या गोष्टीचं दुःख आहे की अशा परिस्थितीमध्ये दूषित कलुषित वातावरणामध्ये मला इथं यावं लागतं आणि एखाद्या मुलाचा पोटापाण्याच्या व्यवसायाचं सुरुवात करून द्यावी लागते. तर हे निश्चित लांछनीय गोष्ट आहे, त्याचा मी निषेध करतो स्वतः. आणि तुम्ही सगळ्यांनी डोके करा याच्याकडं, म्हणजे त्याचा व्यवसाय जरा जोरात चालेल आणि त्याला कुठेतरी हे मिळेल, काय सपोर्ट मिळेल तुमचा, आणि त्याचा व्यवसाय चालू लागला त्याला काहीतरी कॉन्फिडन्स येईल. आता त्यांच्याही व्यवसायामध्ये इतकं काही मॉडर्नायझेशन आलेलं आहे. जावेद हबीब नावाचा त्यांच्यातला आयकॉन आहे, म्हणजे हे सगळे लोक त्याला देव मानतात. आणि त्याच्याकडे जर शिकायला मिळालं तर स्वतःला भाग्यवंत समजतात. आणि त्याच्याकडे शिकायचं असेल तर शेवटी परत काय लागतं? मनी 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 मनी. धंदा झालाय सगळा. पण ॲक्च्युअली ह्यांनी जर स्वतः यूट्यूबवर काही चांगला अभ्यास केला तर तो जावेद हबीबला सुद्धा ओव्हरटेक करू शकेल. अनेक आपल्या टी व्हीवरच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते गाणे गाणारी मुलं जे असतात, काय म्हणतो ते, कोणते प्रोग्राम असतात ते, लिटिल चॅम्प्स, इंडियन आयडल, त्याच्यामध्ये अनेक कॉम्पिटिटर्स जे असतात ते रस्त्यावर नाचणारे पोरं असतात. ते पण तिथे जाऊन सगळं हे मिळवून घेतात, पहिला नंबर, दुसरा नंबर. तसंच आता उमेशचं पण आहे, शिंद्यामध्ये त्यांनी काम चालू केलं आहे. तर मंगेश मला आज वेगळ्या स्टाईलमध्ये भेटलेला आहे. मंगेश त्यावेळेला एकदम चपचपीत भांगातला भेटला होता मला 6 वर्षापूर्वी. आता तो थोडासा स्टाईलिश दिसला, मला आनंद झाला. तर ही सगळी स्टोरी तुम्हाला सांगण्यामागं काय माहिती का, तुम्ही चेतले पाहिजे, तुम्ही पेटले पाहिजे, तुमच्या मूलभूत अधिकारांची तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे, तुम्ही प्रश्नकर्ते बनले पाहिजे, प्रश्न विचारता आला पाहिजे निधड्या छातीनं. संविधानानं तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे, पण तुम्ही प्रश्न काही विचारत नाही. ST पास तो मिळत नाही तर त्यासाठी धडपडाट कोणी करत नाही. तुमच्याकडे सिटी लिंक आली का? आली. सिटी लिंक आणि ST महामंडळ याच्यातला फरक तुम्हाला कळलाय का कोणाला? महानगरपालिकेची खाजगीकरण आहे. सिटी लिंक ही खाजगीकरण आहे आणि ST महामंडळ हे आपलं सरकारी काम होतं. त्यावेळेचं भाडं नाशिक CBS ते शिंदे किती होतं बघा, आणि आज सिटी लिंकचं भाडं किती येते बघा. डबलचा फरक आहे असं एक कानात सांगतायत माझ्या. मग ते खाजगीकरणाकडे चाललेलं आहे आपण. आज सकाळी एक सुंदर गाणं मी ऐकलं. शाळांचं जे खाजगीकरण होतंय ना, शाळा बंद होणार आहेत आता, 1200 शाळा. आता मी जे बोलतोय ना हे प्रोडक्ट झेडपीचं आहे. मी स्वतः झेडपीच्या शाळेत शिकलेलो आहे. मला 10वीला 35 मार्क आहेत. किती? 35. पण मला त्या अकॅडमिक करिअर मधली प्रगती केली काय आणि न केली काय
मला त्याचा काहीच फरक पडलेला नाही. आज सिन्नर फाट्याला सुद्धा माझी मोठी बहीण रस्त्यावर पेपर विकते, तिला 56 मार्क होते, पण आमच्या आयुष्यात काही तेवढा फरक पडलेला नाही. आम्ही तेवढीच प्रतिष्ठा मिळवून आहोत. तुम्ही स्वतः कसे वागता अकॅडमिक करिअरनी काय फरक नाही पडत, आणि तुमचा सांपत्तिक स्थितीने पण काही फरक नाही पडत. यशाची व्याख्या अकॅडमिक करिअरने पण मोजू नका, आणि यशाची व्याख्या तुम्ही आर्थिक संपन्नतेवर पण मोजू नका. तुम्ही माणूस म्हणून किती जगले, वाचले, लोकांना जगू दिलं, वाचू दिलं, याच्यावर तुमचं यश अपयश जे ते मोजलं जातं, मोजलं जायला पाहिजे. त्याच्यावर तुमचा विश्वास बसला पाहिजे. आज एका मुलाला आपण श्वास घेण्यासाठी जागा दिली ना, ही खरी मानवता आहे. हे खरं यशाचं गमक आहे, किंवा हे खरं यशाचं मापक आहे. आज मंगेश खऱ्या अर्थानं सुशिक्षित आहे असं मला का म्हणावं वाटतं, तर एखाद्याचा जर श्वास अडकला असेल, ज्याची जीवनाची दिनचर्या जर कोणाची अडकत असेल, आणि ती जर तुम्ही सुरळीत करून देऊ शकत असाल, तर ते खरं शिक्षण. नाहीतर तुम्ही पुस्तकं वाचून जर पास होत असाल तर ते नुसतं शिक्षण, किंवा नुसते शिक्षित झालात तुम्ही. सुशिक्षित तेव्हाच जेव्हा तुम्ही माणसाला माणसासारखं जगू द्याल, वागू द्याल, त्याचा श्वास व्यवस्थित त्याला घेऊ द्याल, त्याचे हक्क कधी मारणार नाही, त्याला म्हणतात सुशिक्षित असणं. तर उमेशच्या माध्यमातून तुम्हाला माझा मित्र परत 5-6 वर्षांनी भेटू दिला, त्याच्याबद्दल पण तुझे मी आभार मानतो.